वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आहे आपला फ्री आरीवर्क क्लासचा 12वा दिवस। तर बघा बोल करता 10-12 दिवस झालेले आहे आणि ह्या 10 ते 11 दिवसामध्ये आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे शिकलेलो आहोत तर तो आपण हा क्लास जो आहे हा बेसिक पासून सुरू केलेला आहे। कुठलं मटेरियल लागतं, स्टँड फिटिंग, रिंग, किती इंचाची रिंग, किती सुया यूज करायच्या, कुठल्या नंबरच्या करायच्या, कशा पद्धतीने कपडा फिट करायचा, कोणता कपडा यूज करायचा, नेटचा कसा फिटिंग करायचा, तर हे सगळं आपण अतिशय सविस्तर बघितलेलं आहे। आणि त्यानंतर आपण कुठले आपण धागे यूज करत असतो, कशा पद्धतीने चेन स्टिच करायची। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेन स्टिच आली की आपल्याला आरीवर्कचं बऱ्यापैकी काम हे येत असतं, पण ती येण्यासाठी त्याचं समजून घेणं खूप गरजेचं असतं की ती कशी स्टिच करायची। आणि त्यासाठी मी तुम्हाला एका स्क्रीनवरती वरचा पार्ट आणि खालचा पार्ट दोन्ही ॲट अ टाइम शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला हे क्लासेसचे व्हिडिओ बघून चेन स्टिच कशी स्टिच करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। आता बघा मग हे सगळं स्टिच केलेलं आहे, मनी वर्क सुद्धा झालेला आहे, हँडवर्कच्या सुद्धा 6 स्टिचेस झालेले आहेत, म्हणजे आपण बरंच काही शिकलेलं आहोत। आणि आज मी तुम्हाला मनी वर्क शिकवणार आहे। मनी वर्क याआधी मी तुम्हाला आरीवर्कच्या सुईने आणि साध्या नीडलने कसं करायचं हे दोन्हीही सांगितलेलं आहे, पण महत्त्वाचं मी तुम्हाला आज जे सांगणार आहे ते म्हणजे काय होतं, आपण सरळ वर्क करत नसतो, तर ते वेगवेगळ्या शेपमध्ये ब्लाउजला वर्क करत असो, बाही असो किंवा ब्लाउज असो, तर त्यासाठी आपल्याला शेपची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं। याआधी मी चेन स्टिचची कशी प्रॅक्टिस करायची हे सांगितलं होतं, तर आज आपण गोलाकार म्हणजे पूर्ण गोल शेप, ट्रायंगल आणि स्क्वेअर असेल तर मनी वर्क कसं केलं गेलं पाहिजे, कानाकोपऱ्यामध्ये मनी कसे वर्क झाले पाहिजे जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर येईल, तर हे बघणार आहोत। तर ह्या तिन्ही शेपमध्ये कशा पद्धतीने मनी वर्क करायचं हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मनी वर्क शेपनुसार कसं करायचं तर हे सहजच लक्षात येईल। आणि त्याचबरोबर बरेच जण नवीन शिकत असाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल, अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ सहजच बघायला मिळतील। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला शेप वाईज कशा पद्धतीने मनी वर्क करायचं तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मी इथे काढून घेतलेल्या आहे। तर आपल्याला शेप वाईज मनी वर्क करण्यासाठी जे काही लागतं ते म्हणजे पट्टी, त्याबरोबर सुई, जी काही पेन्सिल असते ती, हे आपले मनी, कटर आणि आपला गोल्डन कलरचा जो काही थ्रेड आपण यूज करत असतो आरीवर्कसाठी तो। तर अशा पद्धतीने सर्व सामान मी इथे काढून घेतलेलं आहे। एवढंच नाही तर जे काही शेप आहेत तर ते सुद्धा ड्रॉ करून घेतलेले आहेत, तर ते एकदा मी तुम्हाला दाखवते। आणि बाकीचं जे काही सामान आहे तर ते मी साईडला सध्या आता इथे ठेवून घेते। तर तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस आपण आरीवर्क करत असतो सुई आपली ही वरती असते आणि जो काही थ्रेड असतो म्हणजे धागा आपला गोल्डन तर तो आपण खाली ठेवत असतो। त्याचबरोबर जे मनी लागतात तर बघा मी एक इथे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला वर्क करायला सोपं जावं यासाठी। तर बघा 3 शेप काढलेले आहे, गोल, चौकोनी आणि त्रिकोणी। तर या तिन्ही शेपमध्ये आपण आज मनी वर्क करणार आहोत, ते सुद्धा आरीवर्कच्या सुईने। जर कोणाला आरीवर्कच्या सुईने करणं अवघड जात असेल तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघू शकता, मी त्यामध्ये तुम्हाला आपल्या साध्या सुईने मनी वर्क कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे। सो सेम त्याच पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा करू शकतात, पण माझं म्हणणं आहे की तसं करा जर तुम्हाला खूप घाई असेल तर, आणि हळूहळू साईड बाय साईड आरीवर्कच्या सुईची सुद्धा प्रॅक्टिस करा, कारण की आरीवर्कने केलेलं जे काही वर्क असतं म्हणजे मनी वर्क तर ते पॅक असतं, ते लवकर खराबही होत नाही, ते दिसायलाही खूप छान दिसतं त्यामुळे। ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे आता एक गाठ मारून घेते आणि हा जो काही धागा आहे तर तो खाली ठेवते आणि तो वरती कसा आणायचा आहे तर हे सुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर या आधीचे व्हिडिओ आवर्जून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। त्याचबरोबर आता आरीवर्कसाठी जी काही आपली सुई असते मी सांगितलं होतं बघा, त्याला टोक असतं बऱ्यापैकी पुढे, स्टीलची असते, तर ती आता आपल्याला इथे यूज करायची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या डायरेक्शनने आपल्याला वर्क करायचं असतं त्याच डायरेक्शनने सुईचं टोक ठेवायचं असतं, हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, सो तुम्ही तो लक्षात राहू द्या। तर बघा मग इथून मी आता सुई टाकते आणि धागा वरती काढून घेतलेला आहे बघा ह्या पद्धतीने।
असंही मी आता अतिशय सावकाश सांगते म्हणजे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. आता हे सगळं झूम करून मी याआधीसुद्धा सांगितलेलं आहे कशा पद्धतीने धागा काढायचा असतो, कशा पद्धतीने. आता इथे त्रिकोण आहे तर तुम्ही कुठल्याही एका टोकापासून इथे सुरुवात करू शकता. तर मी आता इथून सुरुवात करते आणि पुढे कसं करते, कुठून पुन्हा कंटिन्यू करते, तर हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर बघा आता सगळ्यात आधी सुईमध्ये आपल्याला मणी ऊन घ्यायची आहे. तर ज्यावेळेस धाग्यामध्ये मणी असतात तर डायरेक्टच ह्या पद्धतीने ऊन घ्यायचं म्हणजे आपला जास्त टाईम जात नाही. 3 ते 4 मणी आपण याच्यामध्ये एका टाईमला टाकू शकतो. जास्तही तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकतात. तर बघा मग बऱ्यापैकी झूम करून दाखवते. आता मी सुईमध्ये बघा धाग्यामध्ये मणी सोडलेला आहे, एकच सोडलेला आहे आणि इथे पॅक करून घेतलं. बघा पुन्हा आता 2 सोडते म्हणजे तुम्ही एका टाईमला 1 किंवा 2 जसं तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सुरुवातीला 1-1 टाकायचं आहे. जास्त प्रॅक्टिस झाली की त्यानंतर तुम्ही 2-2 टाकू शकता. व्यवस्थित पकडायचं आहे बघा. आणि जसं आपण चेन स्टिच करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे मनी वर्कसुद्धा स्टिच करायचे आहे. म्हणजे बघा धाग्यामध्ये आधी मनी टाकायचे आहे आपल्याला व्यवस्थित आणि मग जी काही चेन स्टिच असायची ना तर ती स्टिच करून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने अतिशय सावकाश हे काम करायचं आहे आपल्याला. पुन्हा आपण सुईमध्ये मणी ऊन घ्यायचे. आता हे मनी वर्क ना मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आज महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे शेप वाईज कशा पद्धतीने मनी वर्क करायचं ते. पुन्हा बघा सुई दोऱ्यामध्ये अडकून घ्यायची आहे. 2 मणी मी एका वेळेस सोडलेले आहेत आणि जेवढं शक्य आहे तेवढं जवळून आपल्याला ही चेन स्टिच टाकायची असते म्हणजे मण्यांमध्ये जास्त गॅप दिसायला नको. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं पण हळूहळू प्रॅक्टिस झाली की सगळं सोपं वाटतं आणि पटपट पण होतं आणि फिनिशिंगसुद्धा नक्कीच सुधारते. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कोपऱ्यावर येतात ना तेव्हा एका टाईमला आपल्याला फक्त एकच मणी तिथे पॅक करायचा असतो म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग येते. एखादी छोटीशी जवळच्या जवळ तिथे चेन स्टिच टाकली तरीसुद्धा चालेल म्हणजे काय होतं की ते मणी तिथे व्यवस्थित पॅक होतात, ते फिरत नाही पुढच्या ज्यावेळेस आपण स्टिच करत असतो त्यावेळेस. आता बघा पुन्हा कंटिन्यू कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगते. मी पुन्हा सुईमध्ये मणी घेतले. आता मी 7-8 मणी एका टाईमला जरा घेतलेले आहे आणि इथून ह्या पद्धतीने बघा आता सुईमध्ये पुन्हा मणी टाकायची आहे आपल्याला. जेवढं शक्य आहे तेवढं जवळून आपल्याला स्टिच टाकायची आहे. मी पुन्हा सांगते. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या डायरेक्शनने आपण वर्क करत असतो त्या डायरेक्शनने आपल्याला सुई पकडायची असते आणि ज्यावेळेस शेप वेगवेगळे असतात त्यावेळेस आपल्याला स्टिच करणं थोडंसं अवघड जातं खरं तर. म्हणूनच मग मी तुम्हाला हे शेप वाईज कशा पद्धतीने करायचं तर हे खरं तर सांगत आहे. आणि जर तुम्हाला एका टाईमला 2-2 मणी स्टिच करणं अवघड जात असेल तर तुम्ही 1-1 मणीसुद्धा स्टिच करू शकता. थोडीशी प्रॅक्टिस झाली की मग 2-2 मणीची सुरुवात करायची. सुरुवातीला तुम्ही फक्त 1-1 मणी कशा पद्धतीने स्टिच करायचं याची प्रॅक्टिस केली तरीसुद्धा तुम्हाला मणीवर करणं सोपं जाईल म्हणजे प्रत्येक वेळेस चेन स्टिच कशा पद्धतीने टाकायची ते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी कुठल्या बोटामध्ये जे काही आपले मणी आहे तर ती पकडून ठेवत आहे, त्याचबरोबर कुठल्या बोटाने खाली करते तर या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. तसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की कुठल्या बोटामध्ये पकडायचं, कसं पकडायचं म्हणजे ज्याच्यामध्ये मी मनी वर्क कसं करायचं ते सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. सो तो व्हिडिओ पुन्हा बघा एकदा व्यवस्थित म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की कुठल्या बोटामध्ये मणीवरती पकडून ठेवायची, कुठल्या बोटाने खाली टाकायचे आहे, कशा पद्धतीने चेन स्टिच करायची आहे हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. आणि आजसुद्धा बघा जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून सांगते म्हणजे तुमच्या ते सहज लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे बघा आता मी इथे गाठ मारलेली आहे आणि आता पुन्हा नव्याने इथून स्टार्ट करणार आहे. कारण की जर तुम्हाला उलट्या दिशेने जर चेन स्टिच करता येत नसेल तर तुम्ही मग या पद्धतीने गाठ देऊन पुन्हा स्टार्टिंगपासून सुरुवात करू शकतात. यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हळूहळू प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला उलट्या दिशेने पण चेन स्टिच करता येते. पण अजून नवीन आहात त्यामुळे मग तुम्ही सध्या अशा पद्धतीने गाठ मारून पुन्हा इकडच्या साईडने सुरुवात करून मणीवर करायचं आहे. आणि बघा आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस आपण मणीवर्क करतो तर आपली जे काही खालचा धागा असतो तर तो पूर्ण वरती येत नाही, कधी कधी थोडासाच वरती येतो. तर अशा वेळेस तो फक्त इझिली आपल्याला ओढून घ्यायचा आहे. तर तो कसा तर ते मी तुम्हाला सांगते. हे बघा आता इथे निघालेला आहे, इथून असं अटकून आतल्या धाग्यातून तो काढून घ्यायचा आहे म्हणजे मग सोपं जातं. आणि बघा इथे कानाकोपऱ्यावर पुन्हा एक मणी व्यवस्थित फिट करायचा आहे, एकच मणी ॲट अ टाईम. म्हणजे मग काय होतं की जे काही त्रिकोणाचे कानाकोपरे आहेत तर ते व्यवस्थित येतात आणि फिनिशिंग छान दिसते आणि आपला त्रिकोणसुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी. आणि लास्टला आपल्याला आता इथे गाठण मारायची आहे. हे बघा मी इथे गाठ टाकून घेतलेली आहे.
ह्या पद्धतीने, ठीक आहे। तर बघा मग इथे आपला एकदम छान प्रॉपर फिनिशिंगचा एक त्रिकोण तयार झालेला आहे। तुम्हाला मी नंतर शेवटी वरून दाखवते, कॅमेरा थोडा तिरका आहे त्यामुळे हा त्रिकोण जर तुम्हाला तिरका वाटत असेल तर मी शेवटी तुम्हाला तिन्ही शेप बरोबरच दाखवणार आहे। तर बघा मग अशा प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा त्रिकोण झालेला आहे। कानाकोपऱ्यावर एक एक मणी दिसतोय त्यामुळे शेपसुद्धा व्यवस्थित आलेला आहे। म्हणून मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे की कोपऱ्यावर एक मणी फिट करायचा आहे जेणेकरून त्याचा शेप व्यवस्थित येईल, तर त्या गोष्टीची काळजी घेऊन त्रिकोण असेल तर त्या पद्धतीने आपण मणीवर करायचं आहे, म्हणजे तुम्हीसुद्धा। आणि याची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून ब्लाऊजवर वर्क करणं सोपं जातं। आणि आता आपण चौकोन शेपवर इथे मणीवर करायला सुरुवात करणार आहोत। तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला आपल्याला एकच मणी फिट करायचा आहे बघा। आणि इकडनं मी स्टार्ट केलेला आहे। पुन्हा आता इथे मणी वळून घेते सुईमध्ये व्यवस्थित। आणि ॲट अ टाईम मी म्हटल्याप्रमाणे 2-2 मणी जरी तुम्ही केले तरी चालेल, किंवा जर नवीन असेल तुम्हाला 2 मणी एका वेळी जमत नसेल तर मी पुन्हा सांगते, तुम्ही एक एक मणीसुद्धा फिट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। फक्त कोपऱ्यावर येताना एक मणी कसा बसतोय त्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे जर खालचा धागा अटकत असेल, व्यवस्थित प्रॉपर येत नसेल तर मग व्यवस्थित थोडासा जरी खालून धागावरती आला तरी तो आतल्या आपल्या लूपमधून तो थोडासा खेचून घ्यायचा आहे। आणि असं हळूहळू प्रॅक्टिस केली की तुमचंसुद्धा बरोबरच नक्की येणार आहे। आणि खालून धागा कसा घ्यायचा तर हे चेन स्टिचमध्ये आपण शिकलेलं आहोतच। जर कोणाला ते आठवत नसेल तर तुम्ही याआधीचा आपले व्हिडिओ बघू शकता, त्यामध्ये मी ॲट अ टाईम वरून सुई कशी खाली जाते आणि खालचा धागा आपण कसा अटकवतो आणि पुन्हा तो सुईमध्ये वरती कसा येतो, तर हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। सो ते तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल। तर बघा तुम्हीसुद्धा मी जे काही शेप आता सांगत आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस ब्लाऊज असो किंवा स्लीव्ज असो त्यावर वेगवेगळे गोलाकार किंवा त्रिकोणी असे शेप येतात, बऱ्याचदा चौकोनी येतात, षष्टकोनीसुद्धा येतात, म्हणजे जशी आपली डिझाईन असेल त्यावर डिपेंड असतं, गोलाकार शेप असतात। तर मग ते कसं करायचं तर हे सहजच लक्षात यावं यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर याच्या आधीसुद्धा मी चेन स्टिच कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची ते सांगितलेलं आहे। आणि जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली असेल तर आजचं तुम्हाला मणीवर्क नक्कीच सोपं जाईल, कारण की त्यामध्ये गोलाकार त्रिकोण वगैरे तिरकी वगैरे लाईन असेल तर कशा पद्धतीने चेन स्टिच करायची याची प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या शेपमध्ये कशा पद्धतीने मणीवर्क करायचं तर हे सोपं जातं। जर कुणी याआधीचा आपला तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर सगळ्यात आधी त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग त्यानंतरच ह्या शेपवर मनी वर्कची प्रॅक्टिस करायची आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जसं आपण त्रिकोण शेपमध्ये कानाकोपऱ्यावर एक एक मणी फिट केलेला आहे, सेम त्याच पद्धतीने चौकोन शेपला सुद्धा आपल्याला चारी कोपऱ्यावर एक एक मणी व्यवस्थित सिंगल फिट पाहिजे, तरच मग आपला हा जो काही शेप आहे तर हा व्यवस्थित येतो। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू द्या। आणि बघा सगळे मणी फिट झाल्यानंतर लास्टला आपल्याला इथे एक गाठ द्यायची आहे। तर बघा त्रिकोण शेपमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आधी म्हणजे एकाच शेपमध्ये 2 गाठ दिलेले आहे। खालची लाईन जी होती त्रिकोणची तर ती आपण पुन्हा नव्याने स्टार्ट केली होती, तर चौकोन शेपमध्ये तसं केलेलं नाही आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठून सुरुवात करू शकतो, मी दोन्ही पद्धतीने सांगितलं। म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जर वाटत असेल की एका लाईनला सेपरेट गाठ मारून करावं तर तुम्ही तसंही करू शकतात, आणि चौकोन शेपला मी ज्या पद्धतीने सांगितलं तसंही तुम्ही डायरेक्ट कंटिन्यू करू शकता। तुम्हाला कसं सोपं वाटतं त्यावरती डिपेंड आहे। आता पुढचा गोलाकार शेप आहे बघा, आणि इथे सुद्धा आपल्याला मणीवर्क करायचं आहे। तर सेम मी गाठ टाकून घेतली आणि आपला धागासुद्धा वर बघा काढून घेतलेला आहे, लूप दिसतोय तुम्हाला, सुईमध्ये मणी होऊन घेतले। आणि ह्या पद्धतीने आता पुन्हा आपल्याला इथे बघा स्टार्टिंगला शक्यतो कुठलाही शेप असो एकच मणी सोडायचा आहे, म्हणजे थोडीसं स्टार्टिंग होती आपली। आणि त्यानंतर मग आपण 2-2 मणी इथे स्टार्ट करू शकता। तर बघा मी सुद्धा इथे 2-2 मणी टाकत आहे। आता हा आहे आपला गोलाकार शेप, तर बघा तो सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित येत आहे। आणि गोलाकार शेप तर आपल्याला खूप लागत असतो, त्यामुळे ह्या शेपची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे। स्लीव्ज डिझाईन असो किंवा बॅकनेक डिझाईन असो, बऱ्याचदा आपल्याला आरीवर्क करताना गोल शेप खूप वेळेस लागतो, मी पुन्हा पुन्हा सांगते। त्याचबरोबर त्रिकोणसारखे शेपसुद्धा म्हणजे तिरक्या लाईन असतात जॉईन केलेल्या, सो त्यासुद्धा लागतात खरं तर। म्हणूनच आजचं मी हे मणीवर्क घेते, म्हणजे पुढे आपण डायरेक्ट ब्लाऊज घेतला की तुम्हाला त्यावर वर्क करणं सोपं जावं यासाठी। आणि बघा एका वेळेस 2-2 मणी मी आता इथे सोडते। मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला हार्ड जात असेल तर तुम्ही एक एक मणीसुद्धा घेऊ शकतात, नाहीतर मग तुम्ही पुन्हा म्हणाल की ते खूप अवघड आहे, असं काही नाही आहे। स्टार्टिंगला एक एक मणीची प्रॅक्टिस करा, त्यानंतर 2-2 मणीची ॲटोमॅटिक तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल।
आणि जर तुम्हाला सुईमध्ये एका टाईमला 4-5 मणी ओवून जर का स्टिच करता येत नसेल तर तुम्ही सुईमध्ये 1-1 मणी ओवूनसुद्धा सुरुवातीला प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे माझ्यासारखं 4-4 5-5 मणी ओवून घेतले पाहिजे असं काही नाही आहे. आधी सुईमध्ये सुद्धा एकच टाका आणि स्टिच करताना सुद्धा एकच टाका आणि त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग थोडीशी प्रॅक्टिस करा की सुईमध्ये ॲटलिस्ट 2 किंवा 3 मणी तरी तुम्ही पकडू शकाल आणि मग त्यानंतर 2-2 मण्यांची प्रॅक्टिस करा. म्हणजे स्टेप बाय स्टेप गेलं की तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या वाटाव्या यासाठी तुम्ही तसं करा. जर स्टार्टिंगलाच खूप मणी ओवून घेतले आणि 2-2 3-3 स्टिच करायला जर सुरुवात केली तर मग ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं. आणि बघा मग ह्या पद्धतीने आपला हा गोलाकारसुद्धा इथे फायनली झालेला आहे. आणि इथे सुद्धा आता लास्टला आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे. आणि गाठ कशी द्यायची असते तर हे सुद्धा मी याआधी अतिशय जवळून झूम करून दाखवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच बरेच आपल्या मैत्रिणी शिकलेल्या आहेत. जर कुणी नवीन असेल आणि अजून तुम्हाला गाठ कशी द्यायची हे समजत नसेल तर ते आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली गोल शेप झालेला आहे आपला, त्याचबरोबर चौकोन शेप झालेला आहे आणि त्रिकोण शेप झालेला आहे. म्हणजे तिन्ही शेपवर आज मी तुम्हाला अरीवर्कच्या सुईने मणीवर्क कसं करायचं हे सांगितलेलं आहे. शेप खूप सुंदर आलेले आहे. मी पुन्हा सांगते, व्हाईट पेन्सिलने आपण मार्किंग केली होती सेम तशीच मार्किंग करायची आहे आणि ह्या पद्धतीने आपली मणीवर्कची प्रॅक्टिस करायची आहे. आधी तुम्ही फक्त चेन स्टिचची जरी प्रॅक्टिस केली ह्या शेपवर तरी चालणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही आपलं जे काही मणीवर्क आहे तर ते करू शकतात. म्हणजे ते तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण 3 वेगवेगळ्या शेपमध्ये मणीवर्क कसं करायचं ते सुद्धा अरीवर्कच्या सुईने तर हे बघितलेलं आहे. आणि मी तुम्हाला हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त वर्क करणंच नाही तर प्रॉपर फिनिशिंग सहित कसं करावं ते हे सुद्धा सहज लक्षात यावं यासाठी. सो अशा पद्धतीने नक्की प्रॅक्टिस करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता याचं पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. तर आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.